हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल करण्याची खूप सोपी पद्धत। आता इथे ही काठपदर साडी आहे आणि सिल्क आहे। तर कटिंग करताना साडीचं पिको सरळ येण्यासाठी सरळ कटिंग होणं खूप महत्त्वाचं असतं। त्यासाठी साडी मी जमिनीवर सरळ अंथरून घेतलेली आहे आणि सरळ कात्री पकडून सरळ कटिंग करणार आहे। तर काही जण म्हणतात की धागा पकडून कटिंग केलं तर साडीचं सरळ कटिंग होतं, पण बऱ्याच वेळा साड्यांचा धागासुद्धा एकसारखा सरळ नसतो, त्यामुळे कटिंगमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो। म्हणून मी तर हीच सोपी पद्धत वापरते की साडी जमिनीवर सरळ अंथरून घ्यायची, कैची एका लाईनमध्ये पकडायची आणि सरळ साडी कट करून घ्यायची। तर अशा पद्धतीने फ्रंट पार्ट म्हणजेच पदराची बाजू आणि बॅक साईडची बाजू दोन्ही बाजू मी कट करून घेतलेल्या आहेत। आता या दोन्ही बाजूंना आपण पिकोच्या मशीनवरती पिको करून घेऊया। आता इथे मी पिकोची मशीन घेतलेली आहे जोडून। तर साडी मी उलट्या बाजूने ठेवलेली आहे, मॅचिंग असा दोरा होऊन घेतलेला आहे आणि नॉबच्या बरोबर मधोमध साडीचा काठ ठेवलेला आहे। हे अशा पद्धतीने बरोबर नॉबच्या मधोमध साडीचा काठ ठेवायचा आहे। साडी हलक्या हाताने पुढे खेचायची आहे आणि मग साडीला पिको करायचा, तर एकदम बारीक पिको येतो। हे अशा पद्धतीने पूर्ण साडीला मी हलक्या हाताने पुढे खेचून पिको करत आहे। अशा पद्धतीने हलक्या हाताने जर साडी पुढे खेचून पिको केला तर पिको अगदी बारीक होतो, जाडसर पिको येत नाही। आता फ्रंट बाजूने पिको करून झाल्यानंतर बॅक बाजूने पण सेम त्याच पद्धतीने पिको करायचा आहे। साडी उलट्या बाजूने घ्यायची आहे, म्हणजे सुईची बाजू खाली ठेवायची आहे, उलट्या बाजूने साडी पकडायची आहे, नॉबमध्ये घालायची आणि पिको करून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूने पिको करून झाल्यानंतर आपण लावणार आहोत फॉल। फॉल लावताना बॅक साईडला मार्जिन किती सोडायची, तर तुम्ही 12 ते 13 इंचापर्यंत मार्जिन सोडू शकता। आता इथे हा फॉल मी धुवून प्रेस करून घेतलेला आहे। न धुता फॉल लावायचा नाही, फॉल साडी धुतल्यानंतर गोळा होऊ शकतो, म्हणून फॉल अगोदर धुवून प्रेस करून घ्यायचा आणि मग तो लावायचा। आता जिथे मार्किंग केलेला आहे 12 इंच तिथपासून पुढे मी फॉल जोडत आहे। तो फॉल अर्धा इंच दुमडून घेतलेला आहे आणि मग साडीच्या काठावरती फॉलचा काठ ठेवून ही साडी मी पूर्ण साडीला पिको करून घेत आहे। आता बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की किनार जाडसर होते ज्यावेळेस आपण पिकोच्याच मशीनवरती फॉल लावतो त्यावेळेस, तर नाही, इथे काय करायचं आहे, थोडीशी साडी आपण पिको करताना अलगद खेचतो, तर इथे थोडीशी जास्तही नाही खेचायची, मग धागा विरळ होतो। थोडी जास्त साडी पटपट पुढे हाताने एका हाताने थोडीशी साडी पुढे ओढायची आणि मग पिको करायचा। इथे डबल नॉब लावण्याची गरज नाही आहे। आणि ज्यांच्याकडे असेल सोयी उपलब्ध, म्हणजे जर पटकन सेटिंगची मशीन असेल इलेक्ट्रिक, तर तुम्ही करू शकता। आता दुसऱ्या बाजूने मी अर्धा इंच फॉल दुमडून घेतला आहे। अशा पद्धतीने पूर्ण साडीला मी पिको करून घेतलेला आहे फॉल। तर आता इथे पहा, तुम्ही म्हणता त्या पद्धतीने इथं बिलकुल जाडसरपणा कुठेही आलेला नाही, एकदम पातळ असा फॉल लागलेला आहे। हे अशा पद्धतीने अगदी फिनिशिंगही योग्य आलेली वाटत सुद्धा नाही आहे बाहेरच्या बाजूने की आपण पिकोच्या मशीनवरती इथे फॉल खालच्या बाजूने पिको करून घेतलेला आहे। तर चला आता आपण करणार आहोत हातशिलाई। त्यासाठी आपण साडी जमिनीवर सरळ अंथरून घ्यायची आहे आणि मग हातशिलाई करायची आहे। ही अगदी सोपी पद्धत आहे, फक्त 2 ते 3 मिनिटात पूर्ण साडीला हातशिलाई करून होते। पिको करणं सोपं, पण हातशिलाई करण्याचं काम किचकट वाटतं। तर पाटावरती किंवा तुम्ही मशीनवरती फॉल लावताना तर खूप ॲडजस्ट करावं लागतं। अशा पद्धतीने साडी जमिनीवर अंथरून घ्यायची आहे आणि मग फॉल लावायचा आहे। आता फॉल लावताना वरच्या बाजूने मार्जिन इथं मी मार्किंग केलं तशा पद्धतीने 1/4 इंच ठेवायचं आहे आणि सुईच्या बाजूने साडीच्या एकदम सुईच्या टोका एवढं ठेवायचं आहे। तर दोरा मी इथे अखंड घेतलेला आहे, 2.5 मीटर दोरा पूर्ण फॉल लावल्याला पुरतो, कारण आपला फॉल जो असतो तो 2 मीटर असतो आणि अर्धा मीटर आपण एक्स्ट्राचा दोरा घेतो आणि वरच्या बाजूने 1/4 इंच मार्जिन घेऊन पूर्ण साडीला हातशिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आता सुरुवातीला हातशिलाई करताना थोडीशी सावकाश करायची आहे, कारण इथे दोरा तुटण्याचे चान्सेस खूप जास्त असतात। हलक्या हाताने जर हातशिलाई केली अगदी व्यवस्थित, इथे गुंता होऊ द्यायचा नाही, इथे दोरा तुटू द्यायचा नाही। थोडंसं पुढं गेलं की आपोआप इझिली हातशिलाई होते, फक्त थोडंसं इथंपर्यंत काळजी घ्यायची आहे सुरुवातीला। तर अशा पद्धतीने पूर्ण साडीला मी हातशिलाई करून घेणार आहे। हातशिलाई करून झाल्यानंतर ज्यावेळेस आपण दोरा पुढे ओढतो त्यावेळेस अलगद हाताने हात साडीवरती प्लेन फिरून घ्यायचा, म्हणजे दोरा व्यवस्थित प्लेन होऊन जातो आणि साडीही कुठे थोडीशी गोळा झाली असेल किंवा फॉल गोळा झाला असेल तर तोही प्लेन होतो। तर हे मी तुम्हाला दाखवते, अशा पद्धतीने एकदा असा हात फिरून घ्यायचा आहे आणि पुढचा हातशिलाई करून घ्यायची आहे। तर चला पुढची मी हातशिलाई करून घेते, पाहूयात।
आता बॅक साईडला पूर्ण हात शिलाई करून घ्यायची आणि इथे मात्र दोरा लॉक करून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूने आणि मग तो कट करून घ्यायचा आहे। तर चला अशा पद्धतीने पूर्ण साडीला पिको फॉल व हातशिलाई करून झालेली आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ। इथे पाहू शकता अगदी फिनिशिंगसह साडीला पिको फॉल करून झालेला आहे। हे पहा, बाहेरच्या बाजूने बिलकुल धागा दिसत सुद्धा नाही। चला तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये।